जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी या अभंगावरील कीर्तन. काय माझे नेती वाईट म्हणून करू समाधान कशासाठी काय मज लोक नेती परलोका जाता कोणा एका निवारेल न म्हणे कोणासी उत्तम वाईट सुखे माझी कुठ खाओ मागे सर्व माझा भार असे पांडुरंगा काय माझी जगा सर्वे काज तुका म्हणे माझे सर्वही साधन नाम संकीर्तन विठोबाचे. त्यांची मनधरणी करू ती का म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मलाच मुळात मनधरणी जमत नाही, साहवत नाही. तुका म्हणे मज न साहे मिनती खेद होय चित्ती भंग मना. हेतू तिसरा, आशंका. मनधरणी करायची ती काही जाईल अथवा बिघडेल म्हणून नव्हे, तथापि काही साधण्यासाठी तरी, निदान साध्य सिद्धीच्या साधन मार्गात ते प्रतिबंधक ठरू नयेत म्हणून तरी. महाराज म्हणतात, काही साधण्यासाठी म्हणून म्हणाल तर त्यांच्यापासून साधण्यासारखा असा माझ्याच ठिकाणी पहिल्यांदा काही स्वार्थ असेल तेव्हा की नाही. तथापि काय मला धनाची चाळ आहे का मानाची. धनाची म्हणाल तर तुका म्हणे धन आम्हा गोमांसा समान. मानाची म्हणाल तर त्या बाबतीत माझी धारणा अशी आहे, दंभ मान चेष्टा हेतू सुकराची विष्ठा. त्यांची मनधरणी कधी करावी लागेल. प्रथमतः माझा काही स्वार्थ असावा, शिवाय माझ्या ध्येयाशी तो संबंधित असावा, नि त्यांच्या वाचून तो सिद्धीस न जावा, नि माझा स्वार्थ सिद्धीस नेण्यास ते समर्थ असावेत, किंवा स्वार्थ सिद्धीच्या साधन मार्गात प्रतिबंध करण्या इतके ते समर्थ असावेत, तरच करावी लागेल ना त्यांची मनधरणी. तथापि मला ऐहिक स्वार्थच नाही. नाही ये लौकिकी आता मज वर्तने, नाही येथे काही लौकिकाची चाड, तुझ विन गोड देवराया. असलीच तर पारत्रिक म्हणजे असलाच स्वार्थ तर परमात्म्या संबंधीचा. मग माझा पारत्रिक स्वार्थ साधण्यात ठरतील का हे मदतनीस. आहेत का तेवढे ते समर्थ. श्रुती जया ते पर ऐसे म्हणती, प्रकृती पलीकडचा म्हणून ज्याला पर म्हणतात अशा परलोकाला नेतील का ते मला. काय मज लोक नेती परलोका, निश्चित नाही. कारण उद्धरेदात्मन आत्मानम, आपणच आपल्या उद्धाराचं साधन करायचं असतं. महात्मे हेच सांगतात, आपुली आपण करा सोडवन, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. महाराज म्हणतात, आपुले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतित, तुका म्हणे मज संत हासती. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. मग पारत्रिक स्वार्थ साधण्यात ते मदतनीस ठरत नसतील तर करू समाधान कशासाठी. दुसरं, साध्य सिद्धीच्या साधन मार्गात प्रतिबंध करण्या इतके आहेत का ते समर्थ. म्हणजे सौभाग्यवशात भगवत कृपेनं जर असलीच माझी पारत्रिक गती, तर करू शकतील का हे ती गती अवरुद्ध. जाता कुणी एक निवारील, निश्चितच निम्नस्तरीयांचं तेवढं सामर्थ्य नसणार. मग त्यांच्यामुळे काही साधतही नसेल नि बिघडतही नसेल तर त्यांची मनधरणी करावी ती का म्हणून. यस्मिन वृष्टे भयम नास्ती. मग करू समाधान कशासाठी. काही गरज नाही. व्यक्तिगत काही साधत नाही नि बिघडत नाही म्हणून जशी त्यांच्या मनधरणीची गरज नाही, तद्वत स्वहिताचा विचार करिता मी त्यांना उत्तम म्हणजे चांगलं म्हणण्याचंही काही कारण नाही. तसंच वाईट म्हणण्याची देखील गरज नाही. न म्हणे कुणाशी उत्तम वाईट, ते वाईट म्हणतात म्हणून मी त्यांना वाईट म्हणण्याचं काही एक कारण नाही. भुंकणारे भुंकत राहतील, मला त्याचं काय. भुंकती ती द्यावी भुंको, आपण नये त्यांची शिको. वाईट म्हणून निंदा करण्याचं कारण नाही, तसंच उत्तम म्हणजे भले चांगले म्हणून स्तुतीचं देखील कारण नाही. कारण एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले, काही न करिता सायास सहज घडले ते दोष. म्हणजे वाईट म्हणून केलेली निंदा साक्षात निंदा ठरेल, तर उत्तम म्हणून केलेली स्तुती ही पर्यायी पण निंदाच ठरेल. आणि साक्षात असो का पर्यायी, निंदा करणं म्हणजे अशेष पापाचं वस्तिस्थान होणं. येती निंदकापाशी अशेषही पापे. मग त्यांना चांगलं वाईट म्हणून म्हणजे स्तुती निंदा करून कुणी व्हावं पापाचं धनी, कुणी घ्यावं पाप विकत, नि कुणी व्हावं आत्महितापासून वंचित. म्हणून न म्हणे कुणाशी उत्तम वाईट. दुसरं,
स्वतः पूज्यतेला प्राप्त व्हावं एवढ्याकरिता दुसऱ्यांचे गुणदोष पाहिल्या जात असतात. पुढीलांचे मना आणि गुणदोष पूज्य आपण असं करावया. तुका म्हणे जाणे कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नेणे. मी तर पूज्यता डोळानं देखावी या वर्गातील, म्हणून न म्हणे कोणाशी उत्तम वाईट. दुसरी बाजू अशीही की कुणाचे गुणदोष बघून कुणाला चांगलं वाईट म्हणण्या इतकं माझ्या ठिकाणी औद्धत्य आहेच कुठे. मी पडलो भक्ती अनुगामी म्हणजे भक्तीचं अनुगमन करणारा. नि भक्ती म्हणजे भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांत उनी उत काम क्रोध. अर्थात भक्ती म्हणजे भक्ती ते नमन, आणि नमन म्हणजे नमन ते नम्रता, आणि नम्रता म्हणजे नेघे गुणदोष. अर्थातच भक्ती अनुगामी असल्यानं न म्हणे कुणाशी उत्तम वाईट. तिसरी बाजू अशीही की कुणाची करावी निंदा, कुणाचे करावे गुणानुवादा. मीची विश्व ऐसे ज्याचे आले बोधा, निंदा स्तुती निमाली. म्हणूनही न म्हणे कुणाशी उत्तम वाईट. चौथी बाजू असणं मग अशक्य राहत नाही की स्वय जनार्दन तेची झाले. अर्थात स्वय जनार्दन झाल्यानं हे जन अवघे देव हे आलंच. तयासी हे जन अवघे देव परिणामी, आणि सकळ जन देव झाल्यानं दोष गुण हरपले. देव झाले सकळ जन दोष गुण हारपले. म्हणूनही न म्हणे कुणाशी उत्तम वाईट. त्यांना करायची असेल तर खुशाल करोत माझ्या पाठीमागे माझी निंदा, सुखे माझी कुट खाओ मागे. मी मात्र कुणाला चांगलंही म्हणणार नाही नि वाईट देखील म्हणणार नाही. न म्हणे कोणाशी उत्तम वाईट. त्यापेक्षा आपुला विचार करीन जीवाशी, काय या जनाशी चाड मज. आता नाही करणार कुणाची मनधरणी, नि करू म्हटली तरी मला ती जमणार देखील नाही. तुका म्हणे मज न साहे मिनती, खेद होय चित्ती भंग मना. आणि दुसरं असं की लोकांची मनधरणी करण्याची मला गरजच काय. माझा त्यांच्याशी संबंधच काय पोहोचतो. माझं त्यांच्याशी कामच काय आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. मला धाडिले म्हणून मी आलो. यांच्यात धाडलं तरी माझा संबंध यांच्याशी नाही, धाडणाऱ्यांशी आहे. अर्थात मी त्यांच्यावर अवलंबून नाही. माझं त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं ओझही नाही. मी अवलंबून आहे आणि माझं सर्व ओझं आहे ते मला त्यांच्यात धाडणाऱ्या देवावर. सर्व माझा भार असे पांडुरंगा, माझं ऐहिक पारत्रिक योगक्षेमाचं उद्धार अधोगतीचं सर्वस्वी ओझं देवावर आहे. त्याला काय काय करायचं ते तो करील, त्याची इच्छा मला प्रमाण आहे. तुका म्हणे ठेवी तैसे, आम्ही राहो त्याची इच्छे. तशी माझी श्रद्धा देखील आहे की तारी अथवा मारी तुझं वाटेल ते करी. परी मीन सोडी चरण प्रपंच परमार्थाचा तारण्या मारण्याचा सर्वथैव भार देवावर घालून मी कधीचाच सुखी नैव निश्चिंत आहे. घालून या भार माथा अवघी चिंता वारली. म्हणजे मी सर्वथैव देवावर निर्भर आहे, जगावर नाही. जगाशी माझं कामच काय. काय माझे जगासवे काज, तर सर्व भार माझा असे पांडुरंगा. देवावरच मी निर्भर असल्यानं तो कैवारी होईल हा माझा ठाम विश्वास आहे. होईल कैवारी नारायण. भार घातलिया वरी दासा नुपेक्षील हरी. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिना दया सिंधू माझा. त्याला न सांगता अंतर कळत असल्यानं माझ्या अंतरीची व्यथा त्याला निश्चित कळेल. त्याच्याकडून माझी उपेक्षा निश्चित होणार नाही. दासा कृपा सिंधू नुपेक्षी सर्वथा. निश्चित तो माझ्या ऐहिक पारत्रिक योगक्षेमाची काळजी घेईल. निश्चित तो माझं योगक्षेमाचं साकळ निवारील. मग मिया बीबी राजी, तो क्या करेगा काजी. अर्थात नारायण ऐसा सखा, तर मग काय जगाचा हा लेखा. मग तो कृपा सिंधू निवारी साकळे. निश्चित माझा कैवारी होईल. होईल कैवारी नारायण. कैवारी होईल म्हणजे प्राप्त शारीरिक नैतिक बौद्धिक धर्म संकटाचं निवारण करेल. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. डोंगरा एवढं दुःख फुलासारखं हलक करील. प्रसंगी प्रारब्ध बदलवील. अशी दृष्टी देईल की माझा सुखदुःखाशी संबंध राहणार नाही. कर्मक्षय करून सुख दुःखाचाच बिमोड करेल. या बाबतीत मी त्याच्यावर निर्भर आहे आणि तो समर्थ आहे. मग काय माझे जगासवे काज. मग कशाला लोकांच्या मनधरणीचा मी अवलंब करू. मस्का पॉलिश मला करायचीच झाली
तर त्यांची करण्याऐवजी मी करेल ती देवाची. तुका म्हणे नोहे काय त्या करिता, म्हणून हत्तेके पाव में सबके पाव या न्यायाला अनुसरून व्यक्तिगत सामाजिक यच्चयावत साध्य सिद्धीचं माझं साधन एकच, नि ते म्हणजे नाम संकीर्तन विठोबाचे. धनमान प्रायचित्त चित्तशुद्धी चित्तस्थैर्य ज्ञान आत्मदर्शनादी नि त्याकरिता करावी लागणारी तीर्थ व्रत उपवास यज्ञ दान जप तप यम नियम योग याग विवेकादी चतुष्टता आसन मुद्रा ज्ञान ध्यानादी माझं सर्वही साधन म्हणजे नाम संकीर्तन विठोबाचे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय मुक्ताई जय दासमुक्ता.